मकर संक्रांतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते। मात्र या पतंगबाजीमध्ये नायलॉन मांजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं पुढे आलेलं आहे आणि त्याच संदर्भातला जागृती जी आहे करण्याच्या दृष्टिकोनातून रूमवी फाउंडेशन आणि नागपूर ट्रॅफिक पोलीस हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि एकंदर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे अशा प्रकारचे तार जे आहे ते तार जे आहे ते नागरिकांच्या गाडीला लावून दिले जात आहे, जेणेकरून त्यांची सेफ्टी होईल, ते ताराला त्या मांजा अडकेल आणि त्यापासून नागरिकांची सुरक्षा होईल। पोलीस आणि रूमवी फाउंडेशन हे सगळा उपक्रम, मॅडम काय सांगाल, हा उपक्रम तुम्ही कशा प्रकारे राबवत आहे आणि याचा किती फायदा होत आहे, किती नागरिकांच्या गाड्यांना लावले आहे तुम्ही आतापर्यंत? आपण मकर संक्रांतीच्या क्षणामध्ये बघतो की नायलॉन मांजाचे उपयोग करतात आणि त्यामुळे बरेचसे बायकर्स आणि मुलांचा अपघात होतो आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक मृत्युमुखी पडलेले आपण उदाहरण बघतो। तर त्याच कारणामुळे आम्ही सदर ट्रॅफिक झोन माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय DCP ट्रॅफिक सरांच्या मार्गदर्शनात आम्ही रूमी फाउंडेशन आणि आम्ही सदर ट्रॅफिक झोन मिळून हे उपक्रम LIC चौकात आम्ही करत आहोत आणि जेणेकरून जे सेफ्टी वायर्स आहेत त्याच्यामुळे जे नायलॉन मांजा त्यामुळे ते अडकेल आणि जे बायकर्स आहेत त्याच्या जीवावर ते बेतणार नाही आणि त्यांची सुरक्षा होईल। किती गाड्यांना आतापर्यंत लावण्यात आलेला आहे? जवळपास आतापर्यंत 150 ते पावणे 200 गाड्यांवर सेफ्टी वायरचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि ही मोहीम आमची कंटिन्यू सुरू राहणार आहे। नक्कीच अशा प्रकारे सेफ्टी वायर जे आहे ते या ठिकाणी लावले जात आहे। नागरिकांना ज्यांच्या गाडीला लावलं, दादा काय वाटते किती सुरक्षा होईल याच्यामुळे, तुम्हाला काय वाटतं? इससे सर बहुत सुरक्षा होगी। जो नायलॉन का मंजा रहता है जो गले में लगता है उससे बहुत सुरक्षा होगी। बहुत सही अच्छा काम कर रहे हैं। नक्कीच नागपूर पोलीस आणि रूमी फाउंडेशन यांचा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम उद्यासुद्धा सुरू राहणार आहे। जवळपास 150 ते 200 गाड्यांना आतापर्यंत अशा प्रकारचे वायर जे आहे ते त्यांनी लावलेले आहे, जे नायलॉन मांजापासून नागरिकांना वाचवणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।